नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. आज आपण महाराष्ट्रामध्ये जी डीम कॉलेजेस आहेत त्याचा कट ऑफ आपण बघणार आहोत. मागच्या 2 वर्षाचा कट ऑफ आणि रँक बघायची आहे आणि त्या रँकप्रमाणे आपल्याला यावर्षी किती रँक असेल त्याची आपल्याला ॲप्रॉक्सिमेट आयडिया येईल. पहिलं डीम कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ पुणे. 2023 साली ऑल इंडिया रँक होती 3,25,219 आणि मार्क होते 345. आणि 2024 गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक होती 2,99,733 आणि मार्क होते 440. म्हणजे 23ला रँक होती 3,25,219 आणि 24ला रँक होती 2,99,733. मग या रेंजमध्ये असेल तर आपल्याला भारतीय विद्यापीठ पुणे येथे ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं डीम कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ सांगली. 2023ला ऑल इंडिया रँक होती 5,04,313 आणि मार्क होते 267. पण तीच रँक 2024ला होती 5,14,800 आणि मार्क होते 337. मग ॲप्रॉक्सिमेट 5 लाख ते 5,15,000पर्यंत असेल तर यावर्षी आपल्याला भारतीय विद्यापीठ सांगलीला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर डी.वाय. पाटील कोल्हापूर. 2023ला ऑल इंडिया रँक होती 3,61,243 आणि मार्क होते 326. आणि 2024ला ऑल इंडिया रँक होती 3,45,660 आणि मार्क होते 415. म्हणजे या 3,61,243 ते 3,45,660मध्ये जर ऑल इंडिया रँक यावर्षीची जर आपली असेल तर आपल्याला डी.वाय. पाटील कोल्हापूरला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं डीम कॉलेज आहे डॉक्टर डी.वाय. पाटील नवी मुंबई. 2023ला ऑल इंडिया रँक होती 5,96,198 आणि मार्क हवे होते 235. पण 2024ला तीच रँक किती होती 5,59,321 आणि मार्क होते 319. मग जर याच्यामध्ये जर आपली रँक असेल 5,96,198 ते 5,59,321 तर आपल्याला ॲप्रॉक्सिमेट डी.वाय. पाटील नवी मुंबई या डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. पुढचं डीम कॉलेज आहे डॉक्टर डी.वाय. पाटील पुणे. 2023ला ऑल इंडिया रँक होती 6,04,781 मार्क हवे होते 232. तीच रँक 2024ला किती होती ऑल इंडिया रँक 5,68,637 आणि मार्क होते 316. मग जर रँक 6,04,781 ते 5,68,637 याच्या आसपास असेल तर डॉक्टर डी.वाय. पाटील पुणेला आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल. आता पुढचं कॉलेज आहे MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई. 2023ला ऑल इंडिया रँक होती 2,34,995 मार्क होते 387. तीच 2024ला रँक होती ऑल इंडिया रँक होती 1,83,677 मार्क होते 515. जर या रँकमध्ये जर आपल्याला आता मार्क असतील तर ॲप्रॉक्सिमेट MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबईला आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल. पुढचं कॉलेज आहे MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. 2023ला ऑल इंडिया रँक होती 2,57,540 आणि मार्क होते 382. तीच 2024ला रँक होती ऑल इंडिया रँक होती 2,17,487 आणि मार्क होते 491. जर आपली ऑल इंडिया रँक 2,17,487 ते 2,57,540 याच्यामध्ये असेल किंवा आसपास असेल तर MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. तर डीम कॉलेज आहे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड. 2023ला ऑल इंडिया रँक होती 5,16,961 आणि मार्क हवे होते 262. 2024ला ऑल इंडिया रँक होती 4,30,165 आणि मार्क हवे होते 373. मग जर आपली रँक 4,30,165 ते 5,16,961मध्ये आसपास असेल तर आपल्याला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथे ॲडमिशन मिळू शकेल. पुढचं डीम कॉलेज आहे रुरल मेडिकल कॉलेज PIMS लोणी. 2023ला ऑल इंडिया रँक होती 1,53,745 आणि मार्क हवे होते 458.
आणि 2024ला ऑल इंडिया रँक होती 1,31,857 आणि मार्क होते 554. मग जर यावर्षी आपली रँक 1,31,857 ते 1,53,735च्या आसपास असेल तर आपल्याला रुरल मेडिकल कॉलेज PIMS लोणी येथे ॲडमिशन मिळू शकेल. पुढचं कॉलेज आहे सिम्बोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे. 2023ला ऑल इंडिया रँक होती 64,564 आणि मार्क होते 550. तर 2024ला ऑल इंडिया रँक होती 63,334 आणि मार्क हवे होते 612. या ठिकाणी हाय कट ऑफ लागतो. असा आहे आपला महाराष्ट्रातील डीम कॉलेजचा 2023 आणि 2024चा कट ऑफ. आणि या कट ऑफवरनं आपल्याला ऑल इंडिया रँकवरनं आपल्याला यावर्षी ॲडमिशन कितीला मिळेल हे कळू शकतं. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक असाच एक व्हिडिओ घेऊन.